Global Teacher Prize 2020 is Ranjit Desale from India. Oh, look, there's your whole extended family now. It's wonderful. Oh, my dear fellow, I can see how moved you are. महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषद शिक्षकाला जागतिक दर्जाचा 7 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. युनेस्को व लंडनच्या वार्की फाउंडेशन तर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज हा पुरस्कार त्यांना मिळाला. सोलापूरच्या परतेवाडी शाळेतील शिक्षक रणजित सिंह डिसले यांना हा 7 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी ही अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजित सिंह डिसले पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील 140 देशांमधील 12,000हून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तब्बल 80 पेक्षा जास्त देशांमधील विद्यार्थ्यांना ते विज्ञानाचे ऑनलाईन धडे देतात. पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजित सिंह डिसले यांनी जाहीर केले असून त्यामुळे 9 देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडा करता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांसाठी नवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असे त्यांनी म्हटले आहे. अशा जगात भारी शिक्षकाला लोकमतने 2019 मध्ये महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा पुरस्कारही दिला होता. नमस्कार, माझं नाव रणजित सिंह डिसले. मी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून काम करतो आहे आणि आज जगभरातल्या शिक्षकांसाठीचा जो नोबेल मानला जातो असा हा ग्लोबल टीचर प्राइज आज जाहीर झालेला आहे. याचा मला खूप आनंद आहे. हा पुरस्कार या राज्यातल्या आणि देशभरातल्या मुलांचा आणि त्या शिक्षकांचा आहे जे आपल्या वर्गखोलीमध्ये देशाचं भविष्य घडवत असतात. यांच्या वतीनंच मी हा पुरस्कार स्वीकारतोय. मला याचा की खूप अभिमान आहे की हा पहिल्यांदाच एका भारतीय शिक्षकाला हा पुरस्कार मिळतो आहे. हा पुरस्कार मी माझ्या इतर 10 शिक्षकांसाठी देखील त्यांना तो शेअर करतो आहे प्राइज मनी, की ज्यांच्यामुळं मला इतरही देशातल्या मुलांचं आणि इतरही देशातल्या शाळांची गुणवत्ता वाढीसाठी काम करता येईल आणि त्यांच्याही मुलांच्या जीवनामध्ये काही वेगळे बदल घडवता येईल, जेणेकरून हे जग आपण एक चांगला ठिकाण आपल्या भविष्यातल्या पिढीसाठी, भविष्यातल्या नागरिकांसाठी तयार करू शकतो. या प्रयत्नासाठीच मी तो पुरस्कारातली काही रक्कम त्यांच्यासाठी राखून ठेवलेली आहे. या निमित्तानं मी लोकमत परिवाराचे देखील आभार मानतो, कारण वेळोवेळी माझ्या इनोव्हेशन्सला, माझ्या शैक्षणिक कार्याला लोकमत परिवाराने अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे. 2018 सालचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर टीचर्स कॅटेगरी मधला अवॉर्ड मला मिळालेला आहे. याचाही मला खूप अभिमान आहे. तर हा अवॉर्ड मिळालेल्या शिक्षकाला आज शिक्षणातला नोबेल मिळाला आहे. तर याच्यावरून आपण म्हणू शकतो की लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर देणाऱ्या ज्युरींनी देखील त्यावेळी काहीतरी पोटेन्शियल किंवा काही वेगळेपणा पाहिला असेल आणि त्याच्यामुळे आज हा पुरस्कार मिळालेला आहे. तर माझ्या सर्व शिक्षक बांधवांना, माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना देखील हा पुरस्कार मी अगदी सर्व भावनेनं समर्पित करतो. थँक्यू सो मच.